नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जे कोणी महाराष्ट्र नगर परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नुकतेच काही नवीन सेवा प्रवेश नियम आलेत आणि हे नियम म्हणजे काय तर लवकरच होणाऱ्या पदभरतीचे अगदी स्पष्ट संकेत आहेत. म्हणून आज आपण याच नियमांचा सखोल आढावा घेऊया, म्हणजे येणाऱ्या संधीसाठी आपली तयारी एकदम पक्की राहील. चला तर मग लगेच सुरू करूया. हो, अगदी बरोबर ऐकलंय. मनात प्रश्न येतोय ना की खरंच संधी आहे का? तर हो, हे जे नवीन नियम आलेत ना, ही भरती प्रक्रियेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की लवकरच नगर परिषदांमध्ये आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात येऊ शकते. म्हणूनच ही माहिती अगदी बारकाईने समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग बघूया की आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी ते नवीन परिपत्रक काय आहे आणि त्यात काय बदलले आहेत ते पाहू. त्यानंतर सगळ्याच अर्जदारांसाठी काही कॉमन नियम आहेत ते समजून घेऊ. मग आरोग्य विभागातल्या महत्त्वाच्या पदांसाठी काय पात्रता लागेल याचा डिटेलमध्ये आढावा घेऊ. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपाने पाहूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. आपण ज्या नियमांबद्दल बोलतोय ना, ते काही हवेतले नाहीत, तर ते एका अधिकृत आणि अगदी लेटेस्ट परिपत्रकावर आधारित आहेत. हे परिपत्रक फेब्रुवारी 2024 मध्ये जारी झालंय. आता हे परिपत्रक किती महत्त्वाचं आहे ते बघा. हे नगर परिषद प्रशासन संचालनालयाने 23 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेलं आहे. आणि हे कोणाकोणाला पाठवलंय तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि 6 आयुक्त कार्यालयांना. विषय अगदी स्पष्ट आहे. गट क आणि ड मधली रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याबद्दलचे हे निर्देश आहेत. म्हणजे आता हालचाल सुरू झाली आहे नक्की. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. म्हणजे वेगवेगळ्या पदांबद्दल बोलण्याआधी असे काही नियम आहेत जे सगळ्याच अर्जदारांना लागू होतील. ते आधी समजून घेऊया. इथे बघा, भरतीचे 2 मुख्य मार्ग स्पष्ट केले आहेत. पहिला आहे सरळ सेवा, ज्याला आपण डायरेक्ट रिक्रूटमेंट म्हणतो, म्हणजे परीक्षेद्वारे थेट नवीन उमेदवारांची भरती. आणि दुसरा मार्ग आहे पदोन्नती, म्हणजे प्रमोशन. यात काय होतं की जे कर्मचारी आधीपासून कामावर आहेत त्यांनाच बढती देऊन वरची जागा भरली जाते. आज आपलं लक्ष प्रामुख्याने सरळ सेवा भरतीच्या संधींवर असणार आहे. एक महत्त्वाचा आणि बेसिक नियम म्हणजे वयोमर्यादा. सरळ सेवेने अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला हवं. आता कमाल वयोमर्यादा किती असेल, म्हणजे मॅक्झिमम एज लिमिट, ह्याबद्दलची माहिती अंतिम भरतीच्या जाहिरातीतच स्पष्ट केली जाईल असं या नियमांमध्ये लिहिलेलं आहे. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. इथे आपण आरोग्य क्षेत्रातल्या महत्त्वाच्या पदांसाठी नक्की काय शिक्षण आणि अनुभव लागतो याचा अगदी बारकाईने अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर या पदापासून. ह्या नवीन नियमांनुसार हे पद 100% सरळ सेवेने भरलं जाणार आहे. याचा अर्थ ह्या पदासाठी प्रमोशनचं ऑप्शन नाहीये. सगळ्या जागा थेट भरतीद्वारेच भरल्या जातील. या टेबलमध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठीचे निकष एकदम स्पष्ट मांडले आहेत. उमेदवाराकडे MBBS पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन तर हवंच, पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे संबंधित कामाचा कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव आता बंधनकारक केला आहे. हा एक मोठा बदल आहे, लक्षात घ्या. चला, आता पुढच्या पदाकडे जाऊया. ते म्हणजे आरोग्य सहाय्यक. गट क मधलं हे पद सुद्धा 100% सरळ सेवेने भरलं जाणार आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. आरोग्य सहाय्यक पदासाठी उमेदवार 12वी पास असायला हवा, पण त्यासोबतच एक खास अट आहे. ती म्हणजे कमीत कमी 12 महिन्यांचा स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण केलेला असावा. आणि हो, इथेही अनुभवाची अट आहेच. संबंधित कामाचा कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव मागितला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तर आवश्यक आहेच. आता आपण एका अशा पदाकडे वळूया ज्याची खूप जण वाट पाहत असतात. ते म्हणजे परिचारिका किंवा नर्स. या पदासाठीच्या पात्रतेमध्ये काही खूप महत्त्वाचे बदल झाले आहेत, जे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. परिचारिका पदासाठी GNM किंवा BSc नर्सिंग सोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कदाचित अनेकांसाठी निर्णायक मुद्दा म्हणजे अनुभवाची अट. शासकीय, निमशासकीय किंवा अगदी खासगी रुग्णालयात काम केल्याचा कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव आता अनिवार्य केला आहे.
याचाच अर्थ आता अनुभवी व्यावसायिकांना प्राधान्य मिळणार आहे. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. नियमांमध्ये GNM किंवा BSc नर्सिंग असा उल्लेख आहे, पण हा जो 3 वर्षांच्या अनुभवाचा नियम आहे तो दोघांनाही लागू आहे की नाही हे 100% स्पष्ट केलेलं नाही. सध्याच्या नियमांवरून तरी असं दिसतंय की ही अट दोघांनाही लागू होईल. तरीही यावरचं अंतिम स्पष्टीकरण आपल्याला अधिकृत जाहिरात आल्यानंतरच मिळेल. चला आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहू आणि पुढे तयारीसाठी काय करायचं हे समजून घेऊ. पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊनही आम्हाला सपोर्ट करू शकता. तर या सगळ्या माहितीमधून सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे कोणता? तो म्हणजे अनुभव. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका पदासाठी 3 वर्ष, तर आरोग्य सहाय्यक पदासाठी 2 वर्षांचा अनुभव आता कंपल्सरी झाला आहे. हा खूप मोठा बदल आहे. यामुळे जे नुकतेच पास झालेत त्यांच्यासाठी स्पर्धा थोडी कठीण होऊ शकते, पण ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नियम स्पष्टपणे सांगतायत की भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. हे जे नवीन आणि बदललेले नियम आहेत त्यांच्या आधारे येणाऱ्या पदभरतीसाठी लागणारी पात्रता आपल्याकडे आहे का? आतापासूनच स्वतःच्या कागदपत्रांची, पात्रतेची तपासणी करून तयारीला लागण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला जर DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.